जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला। या दहशतवादी हल्ल्यानंतर यात्रेकरूंची ही बस दरीमध्ये कोसळली आहे। 10 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय तर 33 जण जखमी आहेत। सकाळपासून पुन्हा एकदा भारतीय जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे अशी माहिती सध्या समजते। जम्मू काश्मीरमध्ये एका यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्याच्यामध्ये ही बस दरीत कोसळल्याची दृश्य आपण बघतोय। 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 30 पेक्षा जास्त जण जखमी आहेत याच्यामध्ये। आणि आता सकाळपासून पुन्हा एकदा भारतीय जवानांकडून या घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंची ही बस होती जिच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ला केल्यामुळे ही बस दरीत कोसळली। 10 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे तर 33 जण जखमी आहेत असं समजतंय। आणि भारतीय जवानांकडून आज सकाळपासून पुन्हा एकदा या घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, हे हल्ला करणारे नेमके कोण होते हे समजू शकलंय का? भारतीय जवानांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे, त्याचे काही अपडेट्स आहेत का? सकाळपासून हे सर्च ऑपरेशन भारतीय जवानांकडून सुरू आहे। यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे आणि ही गंभीर घटनानंतर जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर सगळीकडे तणावाचं वातावरण सध्या बघायला मिळतंय। आपण जर बघितलं असेल तर दिल्लीत शपथविधी सुरू असतानाच काश्मीरमध्ये भाविकांवर दहशतवादी हल्ला झाला। जम्मू काश्मीरमधल्या रियासी जिल्ह्यातल्या शिवखोडी गुंफा यात्रेसाठी भाविकांची एक प्रवासी बस चाललेली होती आणि या बसवर संशयित दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडलेली होती। या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। भाविकांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी देखील गंभीर भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे, पाहावं लागेल काय नेमकी आणखी तपशीलवार माहिती अधिकृत प्रशासनाकडून दिली जाते। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.